एक दीस एक लिडराक सद्याचो मोर्चा नंबर वन मध्ये पयस आज आमकां मायनॉरिटी जे MLA आहाय तांकां हे टार्गेट करपाचे हो सगळो प्रयत्न जालो. मायनॉरिटी MLA फुगार करून भिवून जे भाशेन हे आज दिल्ली पंजाब हिंगा सगळ्या जे भाशेन हो प्रयत्न आख्खो देशभर जालो ते भाशेन आतां आमकां मायनॉरिटी फुगार केले. जो कट्टरा जे भाशेन आज ट्रिटमेंट जावपाक आशिल्लो तो जायनासतना आज आमकां असली ट्रिटमेंट जाता. आनी हे सगळें चोयन मरे कोणा भोगसण मेळपाना. सांत फ्रांसीस शायर गोंयचो साहेब आहा, गोंयचो साहेब सगळे चोयता आनी गोंयचो साहेब राखता आनी आमकांय गोंयचो साहेबूय राखता आनी तुमकां सगळ्यांक राखता. आज हे जेन्ना हांव थिंग भितर गेलो हिंको हेंच्या पयशे कंप्लेन गायल कोणें कोण बोला मामलादारान गायलें. कोण मामलादार काय म्हळ्यार रामकृष्ण सालगांवकारान हे कंप्लेन गायला मामलादारान. कित कंप्लेन गायला अनलॉफूल असेंब्ली आनी म्हणपाक लागलो 191/2 आनी 191/3 रायटिंग एंड रायटिंग विथ डेडली वेपन. रायटिंग विथ डेडली वेपन त्यामुळे डेडली वेपन तो म्हणटा अनलॉफूल. सगळे 1,500 2,000 आहले जाल्यार लोक ते लोकांक कोणा कडेन वेपन आसपाक शकता. हांवें म्हणलें आय एम टोटली नॉट एग्रींग टू दीस. आय एम ऑब्जेक्टिंग दीस. आय वॉज नॉट देअर फॉर एनी रायट. आम 39A लागून गेल्ले आनी खूंय गेल्ले काय म्हणून हांवें म्हणलें थिंग एक देवूळ आहलें. थिंग देवळाक सगळो लोक थांबलो ना. विश्वजिता बंगले ऑपोजीट. हांवें तूं खबर आसा विश्वजिता बंगलो म्हणून पळय तो थिंग रावती. हांवें म्हणून नांवाचे म्हजे 5 बंगले आहाय. विश्वजिता बंगलो गव्हर्नर ऑपोजीट आहा रे काय म्हणलें. तो म्हणटा ना तो विश्वजिता. हांवें म्हणलें तेजें नांव तो विश्वजिता बंगलो ताजे नांवान ना तो बंगलो ना तो थिंग रावता न्हू काही. हांवें म्हणलें रावता म्हणलो कितें तो हुंय रावतलो आमकांय खबर आहा कोण हुंय रावता तो पूण नांवार ना. हाऊ यू कॅन से इट इज ऑपोजीट हीज बंगलो एंड हाऊ कॅन द मामलादार डू दीस थिंग. दॅट बंगलो इज नॉट ऑन विश्वजीत नेम. क्रॉस चेक आनी चेक कराय मरे कोणा नांव ना तो खंयच कंपनी नांव ना तो कितको ना तो. सो वाय आर वी अननेसेसरी हेरेस्ड. वी डीड नॉट गो ऑपोजीट एनीबडीज बंगलो. वी डीड नॉट गो ताजे नांवार ना बंगलो. आम थिंग देवूळ आहलें देवळाक सगळो लोक रावलो थिंगसर तो थिंग रावता केन्ना हुंय रावता केन्ना वाळपय रावता केन्ना सांखळी रावता आमकांय खबर ना हुंय रावता तो कोण. सो दीस इज टोटली हेरेसमेंट. वी आर एगेन्स्ट दीस. आनी इम्पॉर्टंट म्हणटाय तें थिंग तूं म्हणटाय 39A हो इश्यू. 39A इश्यू आज हो 39A इश्यू लागून आम आज असेंब्ली पोतोवन मागताय. आनी हे असेंब्ली पोतून मागपा नाका आमकां दिशाभूड करपा जाय म्हूण काल 20 जाणांक आयला आज 20 जाणांक आयला. हो एश कोन डिवायड आनी फोर्स डिवायड करपाचो प्रयत्न जाला. हेंकां मरे हांव एकूच सांगूंक सोदता सगलो गोंयचो साहेब जो आहा आमगेलो गोंयचो साहेब हेंकां सगळ्यांक पळयतलो हेजे कोताय ते पूण हेंकां आमी अशें करून हें तुवें कितें हेरेसमेंट केलें म्हणून आज ही म्हजी 3री केस. 4 वर्स आमदार जावन ही म्हजी 3री केस. बिफोर आय बिकेम एन MLA नेवर आय वेंटेड एनी पुलीस स्टेशन. पूण लोकां पासत आज ही 3री केस. पयली केस जी अजून चलता ती कोडच्या पासत कासाल कोडच्या पासत जेन्ना आमी थिंग आहले प्रोटेस्ट केलो ती केस अजून चलता आनी रेल्वेजांक केस ती. वी आर स्टील फायटींग दॅट केस. दुसरी केस म्हळ्यार ती सनबना केस वयली आमकां थिंग बी ओडून वयले आनी आतां ही 3री केस. पूण एकूच सांगूंक सोदता गोंयकारां पासत हांव ज्या मुखार सरलोय गोंयकारां पासत हांव मुखार सरलोय आनी तशेंच रावतले. आनी हे 39A जे स्कॅम आहा which has started with the TCP department, it is right going to go to the revenue department and then to the agriculture department. हे आम एक्सपोज करतले. हे आज एग्रीकल्चर डिपार्टमेंटासून कमी आसा स्कॅम टील इट रिचीज 39A. हे बॅरन लँड म्हणून सर्टिफिकेट दिताय. दे आर गिविंग बॅरन लँड सर्टिफिकेट. आज गोंयकारांक सगळ्यांक एक उलो मारता आनी आय एम टेलिंग दिस स्ट्रेट टू द BJP गव्हर्नमेंट एंड टू द चीफ मिनिस्टर. दे आर इश्यूइंग बॅरन लँड सर्टिफिकेट्स from the agriculture department saying that it is not been cultivated for 10 years. And who is doing this? The ZAO is doing it. Agriculture officer is doing it. Retired agriculture officer जे रिटायर जावन गेलो तेम केलो. आम तुमचे फाटल्यान येतले गोंयकार तुमकां रिटायरमेंट जाल म्हणटरी देखून तुम फाटल्यान येतले. ज्यो तुमी हे सर्टिफिकेट इश्यू केले ते तुम कित करून वॉट ऑथॉरिटी यू हॅव इश्यूड दिस सर्टिफिकेट. वी आर गोइंग टू कम आफ्टर यू. आनी थिंग जावन मागीर रेव्हेन्यू डिपार्टमेंटा वयता आनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटासून मागीर चेंज ऑफ हे जावन हिंग मागीर तुका TCP येता. हे सगळे षडयंत्र जे आहा हे 3 डिपार्टमेंटा पयस करपाची खबर आनी हे आमी एक्सपोज करतलेच आनी एक्सपोज बिस्त करपा न्हय. हे आमी कोर्टान व्हरून करतले. आनी जो ऑफिसर एग्रीकल्चर डिपार्टमेंटान हे कमेस करता जे एग्रीकल्चर ऑफिसरान जे ZAOन जे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर जे कोणे सायन मारल्या जे कोणे ह्यो सर्टिफिकेट दिल्या आमकां सगळे डॉक्युमेंट आहाय सगळे आमकां डॉक्युमेंट दिलोय. सो हे 39A स्क्रॅप जावपा जाय. चीफ मिनिस्टरान आपल्या गेले कॉन्स्टिट्युएन्सीन 39A अंडर जे जालो ते बंद केलो जाल्यार आमगे सगळ्यांक गेले कॉन्स्टिट्युएन्सीन हे बंद जावपा जाय. आनी हे जे आतां थोडे
जी फोकाण चलताय जे भाशेन कावेलोसीम एक लँड दाखयला 39 ए अंडर म्हूण नॉन डेव्हलपमेंट झोन हे लोकांक डायवर्ट करपाचे प्रयत्न. सो हे प्रयत्नाचे आमी जावपा न्हय 3 प्रोजेक्ट स्क्रॅप जावपा जाय म्हूण हांवें असेंब्ली क्लियर सांगलेले. एक डीएलएफाचे प्रोजेक्ट रेस मागोजाचो, दुसरो पुतानीचे प्रोजेक्ट आनी तिसरो म्हणजे तो रोडाचे प्रोजेक्ट. सो हे तिनी प्रोजेक्ट गोंय सामके कावर करतले. मॅसिव्ह ह्यूज डिस्ट्रक्शन प्रोजेक्ट. आनी आज आमी हे कोताय म्हूण आमकां सांगताय की आमी थिंग 39 ए टीसीपी मिनिस्टराचे बंगल्या मुखार गेल्ले आनी आमी हिंग प्रोटेस्ट करताले आनी आमी डेडली वेपन घेवन हाडले आनी आमी अनलॉफुल असेंब्ली करताले. हे सगळे सांगत आनी सांगत कोण रामकृष्ण सालगांवकर मामलादार. सो दिस इज आय थिंक टुडे द फॅक्ट की गोंयकारचो हे आतां मिशनरी यूज जाता आमचेर आनी डेडली इक्विपमेंट डेडली वेपन आहा म्हणून आमकडे. इन माय लायफ आय हॅव नेवर कॅरीड अ डेडली वेपन. इन माय लायफ नन ऑफ आवर सपोर्टर्स हॅव कॅरीड अ डेडली वेपन. आनी 39 या लागून डेडली वेपन जाय. आम विथआउट वेपन पूर तुमकां आम 7 जाण विथआउट वेपन पूर तुमकां हिंगा असेंब्लीन. तुमी इतली भिताय आनी तेका लागून तुमी आमकां आज हिंगा हॅरसमेंट करपाक माटाय. तुमगे हॅरसमेंटा आमी आनी गोंयची पोरजे वी आर नॉट गोइंग टू बाव डावन टू युअर हॅरसमेंट. वी आर गोइंग टू मेक शुअर दॅट वी आर गोइंग टू टूथ अँड नेल फायट विथ यू. आनी 2027 लोकां आमगे उलो these people are going to destroy Goa. These people are going to destroy the career of your children. हेंक जोरी तोरी आम चेंज कोनाय जाल्यार आमी मुखार आनी कांयच करपाक पावपा नाय. हे सगळे एग्रीकल्चर जमीन 10 वर्सां कल्टिवेट केल ना म्हूण सगळी जमीन काबार करतले. तुमी टेम्परेचर चोयला कितली वाडतो. दिस इज ऑल बिकॉज ऑफ दिस. ऑल बिकॉज ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट. ऑल बिकॉज ऑफ दिस. आनी हे 39 ए जोरी तोरी हे काबार जायना जाल्यार मुखार म्हाका स्वता हे कांयच बरें जावपा ना. आमी निशेध माताय. I am strongly opposing the Mamladar's wordings that he has put against me. I do not accept this. We are definitely going to challenge that FIR what he has put. And even if we have to go and find out how he has come into this, an investigation will definitely happen on him personally. That what made him think that this unlawful assembly, all the people over there were heading toward rioting. When we are protesting against 39A, ताजी तोकले कोण गायले? हे मामलादारा तोकले. What made him think? हे investigation जावपाकूच जाय and we will make sure it happens. आता एक ऑफिसरा हाटना वयचे पडटले. जो ऑफिसर हे सरकाराचेर नावाचेर सायन मारता आनी एश कोन जरी आम हॅरस करता वी वील पर्सनली गो अँड टेक यू टू कोर्ट. वी आर गोइंग टू मेक यू आन्सर टू द पीपल की गोंयचे लोक थिंग रायटिंग करपाक गेल्लो. रायटिंग म्हणजे तेजी उतरां तुमकां ह्या वॉट इज द मिनींग ऑफ रायटिंग? डज द मामलादार नो वॉट इज द मिनींग ऑफ रायटिंग? हा आनी कॅरिंग वेपन म्हणजे तुमी डेडली वेपन. डू यू नो द सिरियसनेस ऑफ सेईंग अँड रायटिंग डावन की गोंयकार असेंबल जाल्लो थिंगा आनी गोंयकार डेडली वेपन घेवन येयल्लो म्हणून सगळे विरेशा बरे येयल्ले. विरेश प्रोटेस्ट करतालो. सो गोंयकार डेडली वेपन घेवन विरेशा बरे येतालो थिंगा आनी थिंगसोन मागीर मूव जाले. हे आज तो मामलादार आज हिंग सांगोचो दिता हो गोंयकार भुरगो हें चिंतपा जाय. जेन्ना सरकार एक सांगता कितें बरय म्हणून हें चिंतपा जाय. बिफोर पुटींग थिंग्स डावन ही हॅज टू थिंक. अदरवायज ही इज अ इररिस्पॉन्सिबल ऑफिसर एंड डेफिनेटली आय डू नॉट एक्सेप्ट दिस थिंग्स. कोण गोंयकार थिंगा डेडली वेपन घेवन आसना. एंड वी आर नॉट गोइंग टू एक्सेप्ट दिस काइंड ऑफ फ्रॉम एनी ऑफ द ऑफिशियल्स. नो ब्युरोक्रेट्स इन फ्युचर. इफ एनी ब्युरोक्रेट ट्राइज टू डू दिस थिंग्स we are now start going to make sure that every bureaucrat who is going to come with the pressure of this BJP government, we are going to take him for a task. And it will start from land for approximately 10 years. These are the wordings that they use. I want to ask these ZAOs and the agriculture officer, and we will particularly take them to court for doing this. Because it has all started from there. तुझे स्टेटमेंट रिकॉर्ड केला का? तेम स्टेटमेंट घेवन गेलो. इतकें बारीक कितें जाला. मुगे एड्रेस जाला. मुगे सगळें धडी नांव जाला. सगळें जाला आनी हे आणि दुसरें म्हणटा तें आज म्हाका आपयला हिंगा. आय रिसिव्ड दीस कॉपी एट 11:20 AM टुडे मॉर्निंग. हे इनवर्ड कॉपी मुगेली 11:20 AM. And this letter says if I do not reach here at 4 o'clock, then they could even arrest me. So how can everyone assume that I am available from 11:20 to 4 भितर? So असली परिस्थिती. ह्यो टॅक्टिक्स ह्यो सगळ्यो. ह्यो टॅक्टिक्स टू मेक शुअर दॅट यू नो आमकां मायनॉरिटी प्रेस करपाक. मायनॉरिटी आणि मेजॉरिटी म्हणटा तुमगे फकत पॉलिटिक्सांतू हा. हिंग सगलो लोक एक. गोंय साल्वा करपाक मायनॉरिटी आनी मेजॉरिटी ना. गोंय साल्वार करपाक लोक सगळो एक जातलो आनी तुमकां दाखयतलो. म्हणजे तुम्ही म्हणता मायनॉरिटी एमएलए सरकार टार्गेट करता. सो सरकार कितें अचीव करपाक सोदता अशें टार्गेट करता? सरकार फकत आमगे जो फोर्स आहा, आमगे जी उमेद आहा गोंयची भाट सांबाळपाक, गोंयचो दायज जे आहा, जो मोग आहा, हो मोग जो आहा तो उणी करपाक सगळे टॅक्टिक्स. ही जी भाटां आहाय, ही शेतां आहाय, जे दोंगर आहाय, जे आमी म्हणूंक सोदताय की सांबाळपा जाय,
हो जो आवाज जो आमी उलयताय प्रोटेस्ट कोताय एवरी टायम तांकां लायक जायना ते ह्यो आडकोळ्यो सो बिजी दवरपाक FIR काडून बिजी दवरल्यो आतां आमी कितू वर्स जालीं कासाले जी केस चलता कोडशाची कितली वर्स जाली आतां अडेज वर्स मायज जाली ते केसीक अडेज 3 वर्स मायज जाली सो वी आर स्टील स्ट्रगलिंग विथ दॅट केस बट नो प्रॉब्लम वी विल फायट गोंयकारां जे कोणा उगडास उरता ते उगडास उरतलो जे कोणा उगडास उरना ते उगडास उरना बट वी आर फायटींग फॉर गोवा वी वर फायटींग फॉर गोवा बिफोर गेटिंग इलेक्टेड अँड वी विल कंटिन्यू फायटींग फॉर गोवा अँड दॅट इज द स्पिरिट दॅट वी कॅन पूण वेन्से ह्या गव्हर्मेंटान जायतेच MLA मायनॉरिटीचे आहा सो तेंच्यात कितें म्हणटा तर हे गव्हर्मेंटाक आहाय तेंको कित कन्वर्जन केलो ते तेम चोवपा जाय ते तेंचे बरं आहाय न्हू आमकां कांय ना आमगे खुंचे लँड दिलो ना तेंकडे सोतले कित कोण आमकां दॅट इज द होल प्रॉब्लम हियर सो वी आर हियर फॉर गोवा अँड वी विल स्टँड फॉर गोवा दिस इज आवर थिंग बट आय स्ट्रॉंगली कंडेम वन्स अगेन it is not correct upon this Mamladar or Goenkar Burga, it is not correct that he is putting 191.3 and 191.2 on the people of Goa. I mule ye tu mujhe gaila to muta na te sogल्याचेर कितें now मुगे गायला but it is unlawful assembly meetings of all those 2,000 3,000 people or 4,000 or 5,000 people had gathered. That means he is trying to say that all those people had gone to do a riot over there. All those people were carrying deadly weapons. Oh गोयंकरांचे घालतो वो. So this is the thing. म्हाका सांगता तुम्ही ते सर गेल्ले बद्दल तुम्ही विरेशाक सपोर्ट दाखोवपाक जाय हांव एक्चुअली तेजो लेट पावलो तुमचो जातो पूण आयज तुमच्या कडे तो ना विदेशाक काल आपयलो न्हू काल पयलो आयज तेका सपोर्टान कोण दिसना सपोर्टान म्हणून कितें काल ते येयल्ले न्हू सपोर्ट कितें सपोर्ट आहा न्हू सी एवरीबडी हॅज म्हाका येयल्ले 1120 हांव कोणा सांगता म्हळ्यार ऑलमोस्ट 12:30 जालो मरे सो इट इज इवन टेकिंग टायम म्हाका क्रुजा देखून सांगपाक क्रूज येवपा म्हळ्यार इट इज ही इज ऑल्सो नॉट अवेलेबल ही इज ऑल्सो डुईंग समथींग प्रेसिडेंट आलो आमगे आखी जी कॉन्स्टिट्युएन्सी टीम आहा ती येयली बराबर आय थिंक वी आर हियर टू डिफेंड गोवा वी आर नॉट हियर टू गेट स्कॅर्ड ऑफ दीस पीपल्स आमकां 100 पाट आपयल म्हणून पूण जितले पाट तूं आपयतलो तितले पाट आमी तुमगे जे जितले तुमी करताय ते आमी तुमचे काडले So Wednesday, as a MLA, what is your next course on this 39A now? 39 एयाच्या एग्रीकल्चर ऑफिसराचे हांव पळय सद्या इन्व्हेस्टिगेशन घालतलो आय एम गोइंग टू टेक देम फॉर द टास्क It is starting from there. We are going to expose the agriculture department. From there, we will expose the revenue department. This is going to start on the ground. जे जोमने सोगल्यो गोंयभर जे मुको सगळे आन्सर येयलो we have got all the answers. We have got all the documents that who has done what. Have they specified the kind of weapon that they use? No. That is what I'm saying. 191.3 त्यानं गायलो and it is showing that rioting with deadly weapon. Rioting with deadly weapon मुट्टो. And this is saying for the whole of Goa. जे कोण येयल्ले ते सांगते. It is not only for Venzi मुट्टो. I मुलटे का. I was not carrying anything मुलटे का. He is saying he does not. Have they specified like a knife, gun? They have not specified, but definitely the meaning of a deadly weapon is the same thing. The same equipment what you have said, no? Knife जाऊं or a gun जाऊं. That does. No, is that they recover any weapon? The deadly weapon what they are referring to is the unity of Goans. त्या दिसा हजारांनी गोंयकार आझाद मैदानाचे एक जाले पळय न्ही ते तांकां डेडली दिसले तांच्या सरकाराच्या भलायकी खातीर ते डेडली दिसले दॅट इज द डेडली वेपन दे आर रिफरिंग टू द युनिटी ऑफ गोवन्स आनी त्या खातीर ही युनिटी मोडपा खातीर एक षडयंत्र चल्ल्या पूण गोंयकार सगळे एक रावतले एकजूट आमचो तसोच रावतलो आनी जशें सांगलां म्हाका दिसता FIR कितले तरी 1500 लोक कितल्यान तरी तांणी हें केलां नेम केल्ले आसा तांचें क्वेश्चनिंग जाता म्हणसर म्हाका दिसता आनीक 1.5-2 वर्सां तरी वतली ताच्या पयलीं हो सरकार सुद्दां उरपाचो नव्हता हांव सगळ्या गोंयकारांक सांगता कसलीच दिवपाची गरज ना तुमकां आपयले जाल्यार ह्या प्रश्नाची उतरां दियात पूण ह्यो केसी खंय वचपाच्यो ना कित्याक हो सरकारूच 2027 उरपाचो ना When the government wants to divert from the major issues in agriculture, they're calling you everyone here. Government wants to divert and press our voice, but हो government नको आम जितले तू चिमट काडपा लागतलो तितले आम चड तुजे हे करतले एग्रेसीव जावन तुमगे सरकार उडोवपाचो हो जो प्रयत्न आमकां मेळ केलो ओके गोंयभर पावयतले आनी गोंयभर लोकांक दाखयतले आतां तुम कित कोन तेंगे जमीन व्हरपा सोदताय आनी कित कोन हे तुगे आख्खें षडयंत्र जें आहा न्हू भाट चोडपाचें हें सदां म्हणलो आहा 1.5-2 हजार एग्रीकल्चर भाट घेवपाचें ते कन्वर्ट करपा आनी 2-3 हजार घालपाचे आनी कित तेन्ना 35,000 विकपाचे आनी ते एक जो पयशे जोडाय ते पयशा मागीर 1-1 हजार लोकांक दिसते कांय पिनट्स दिल्ले पाहिजे 1000 दिवपाचो आनी वोट घेवपाचो आनी जोडपा एमी हें आज चल्लें हें भाटांचे जो आहा हें आज भाटांचे चल्ल्या आनी हे भाटाचे हेंगेले टॉप मिनिस्टर सगळे इनवॉल्ड आहाय आनी हे सगळे एक्सपोज जातले